40 स्कॉर्पिओ आणि 40 बोलेरो गाड्या म्हणजे टोटल 80 गाड्या ह्या गिफ्ट म्हणून ज्या दिल्या, तर कुठून आले एवढे पैसे? कारण 40 गुणिले एक स्कॉर्पिओची किंमत 24.5 लाख रुपये आणि एक बोलेरोची किंमत 13 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 15-16 कोटी रुपये गिफ्ट म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्षांना देता. आणि कुठून आला हा पैसा? कोणी दिला? अजित पवारांनी स्वतःनी दिला का त्यांच्या पक्षाने दिला? कारण पक्ष कोणाचा आहे त्याच्यावर तर आता क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे तो शरद पवार गटाचा आहे का अजित पवार गटाचा आहे याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. मग हे पैसे गेले कुठून? अजित पवारांनी स्वतःच्या बँक अकाउंटमधनं दिले का राष्ट्रवादीच्या अकाउंटमधनं दिले? याची क्लॅरिटी नको आपल्याला. आणि लोक प्रश्न विचारत नाहीत. माध्यमांनी प्रश्न विचारले पाहिजेत की कुठून आले पैसे, कोणाचे पैसे, कुठला नोन सोर्स ऑफ इन्कम आहे तुमचा. तर ह्या गोष्टींनी ना अतिशय ह्याचा सगळ्यांनी आता विचार केला पाहिजे. मला तर गंमत हीच वाटते की आता ह्या सगळ्या गोष्टी ईडीला दिसत नाहीत, एसीबीला दिसत नाहीत, पण सामान्य माणसांना आता हा विचार करण्याची आता गरज आहे की चाललंय काय राजकारणात. म्हणजे अफाट पैसा जो असा वाटला जातो तो कुठून येतो? कोणाच्या घामाचा पैसा असतो? कारण तुम्हाला मला जर आज बोलेरो गाडी घ्यायची असली तर एवढे पैसे काढता काढता आपल्या घामट्या फुटतो. पण ह्या लोकांकडे कुठून येतात आणि कसे गिफ्ट म्हणून वाटून टाकतात याचा सगळ्यांनी आपल्याला विचार करायला हवा.